गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आम्ही जर तुम्हाला एक प्रश्न विचारला, हे इथं लोटा ठेवलेला आहे पाण्याचा, याला धक्का लागला, पाणी सांडलं, तर पाणी कुठं वाहते? कोणीकडे वाहील पाणी? सोपं उत्तर आहे, सगळ्यांना माहिती उताराकडे. उताराकडे म्हणजे नेमकं कुठं? नीट लक्षात घ्या. हे दुसरीतला मुलगा देखील सांगू शकतो की उताराकडे वाही. पाणी उताराकडे वाहतं म्हणजे नेमकं कुठं? समजा तुम्ही असं करू शकलात की हे पाणी जमीन शोषून घेणार नाही आणि सूर्याच्या उन्हाने वाफ होणार नाही. ऐकू ते मागो, जमिनीने शोषून घेतलं नाही आणि सूर्याच्या उन्हाने वाफ झाली नाही, तर हे पाणी वाहत वाहत कुठपर्यंत जाईल? समुद्रापर्यंत. कळतं आम्ही काय म्हणतो? इथं वाहिलेलं पाणी गटारीत जाईल, गटार नदीत जाईल, नदी मोठ्या नदीत जाईल, मोठी नदी समुद्रात जाईल. बरोबर? समजा हे स्वतःच वाहत गेलं तरी देखील जर त्याला जमिनीने शोषून घेतलं नाही आणि उन्हाने त्याची वाफ झाली नाही, तर हे लोटावर पाणी देखील वाहत 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 तिथपर्यंत जाईल जिथं समुद्र आहे. त्याला कारण पाण्याचा प्रत्येक थेंब समुद्राला शोधतो आहे. याला कारण आहे, पाण्याची उत्पत्ती डोंगरातून पहाडातून होत नाही, समुद्रातून होते. ते आपलं निजधाम शोधत आहे, आपलं स्थान शोधत आहे. पाऊस जर पडला नाही तर नद्या सुकतात. पहाडातून जर पाणी आलं असतं तर नद्या सुकायला नको. पाऊस पडतो, पहाडामध्ये ते झिरपतं, वाहत वाहत नदीच्या रूपाने प्रगट होतं. पाण्याचं मूळ स्थान समुद्र आहे आणि म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब समुद्राला शोधतो आहे. बरोबर? प्रत्येक थेंब समुद्राला शोधतोय कारण तो तिथून आलेला आहे. तुम्ही इथं मेणबत्ती पेटवली, ज्योत कुठे जाईल? मेणबत्ती आडवी केली तर ज्योत आडवी जाते, उलटी केली तर जमिनीकडे ज्योत जमिनीकडे जाते नाही. काय होईल? वाक्यवरती पुन्हा वरती जाईल. म्हणून समर्थ म्हणतात, केला जरी पोत बळेची खाले. तुम्ही मशाली ठेवायचा. केला जरी पोत बळेची खाले, तरीच ज्वाळा वरती फाळायची. तुम्ही मेणबत्ती पेटवा की मशाल, लाकूड पेटवा की आणखीन काही, ज्वाला कुठल्या दिशेने? का वरच्या दिशेने? अग्नीचा मूळ उत्पत्ती स्थान सूर्य आहे. ते आपल्या स्थानाला शोधतात. नदी छोटीशी असो की गंगासारखी पवित्र नदी असो, पाणी गटरीचे असो
ते गोदावरी यमुनेचं असो, गटारचे असो, गंगा असो, पाण्याचा प्रत्येक नदीला प्राण्यात तोपर्यंत धावायचं आहे जोपर्यंत ते समुद्राला मिळत नाही. जीवाला तोपर्यंत चैन पडणार नाही, तोपर्यंत जीवाला धावावं लागणार आहे जोपर्यंत जीवाला मिळत नाही. तुम्ही कधीही प्रयत्न करत नाही की त्या पिशवी घेतली बाजारात जाऊन जरा दुःख घेऊन येतो. दुःखासाठी प्रयत्न करत नाही ना. म्हणजे धडपड कशासाठी आहे? सुखासाठी. काय सुख शोधताय तुम्ही? तुम्ही सुख अशा करता शोधत आहात का तुम्ही त्या सुखसागरातून आलेला आहात आणि म्हणून तुम्ही त्या सुखसागरात परत जाण्यासाठी सुख शोधता आहात. संसाराच्या सुखाने तुम्हाला तो सुखसागर सापडत नाही, हा भाग वेगळा. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो सुखासाठी धडपड ही ईश्वर प्राप्तीची धडपड आहे. तुम्हाला उद्या कळेल की आपला रस्ता थोडा चुकला होता, पुढं कळेल. कल्याण ज्या दिशेने जायचं, कल्याण म्हणजे जीवनाचं कल्याण, ते कल्याण स्टेशन जे समजायचे ते समजा. इथून किती कल्याण दूर आहे? 15-20-25 किलोमीटर. आणि तुम्ही इकडे ठाण्याकडे दिशेने गेला तर काय होईल? कल्याणला पोहोचाल, फक्त पृथ्वी परिक्रमा करायला लागेल. इथून ठाणं, मग समुद्र पार करता, मग तिकडनं आम्ही परत कल्याण येईल. कल्याणला लवकर पोचायचं तर फक्त दिशा बदलायची जरूर आहे, तोंड बदलायचं आहे. बस साधना या शब्दाचं नाव आहे दिशा परिवर्तन, दृष्टी परिवर्तन. प्रत्येक जण काही ना काही रूपाने साधना करतो, पण दृष्टी परिवर्तन न घडल्याने साधना करूनही त्याला आतून शांती मिळत नाही. दृष्टी परिवर्तन म्हणजे काय? आमचे एक अनुभव सांगता गमतीचा. मे महिन्याचे दिवस होते, खूप ऊन पडलेलं होतं बाहेर. आता जर पावसाळी वातावरण तसं नव्हतं. अहमदाबादचा प्रसंग, बाहेर कडक ऊन पडलेलं. आणि आम्हाला एका प्रिन्सिपालच्या घरी जायचं होतं. त्यांच्या घरी पोचलो आणि वेळ पण दुपारची होती. 12 ते 2च्या मध्ये बसने पोचलो. त्यांना माहिती होतं येणार आहे तुम्ही. गेलो, बसलो. त्यांच्या सोन्याने पाणी आणलं ग्लासभर आणि थोडा संकोच करीत म्हणाली, स्वामीजी पाणी माठातलं आहे हं. मग काय बिघडलं? आम्ही आश्रमात फ्रीज ठेवत नाही. लोक विचारतात स्वामी फ्रीज आणून देऊ का? कशाला पाहिजे? लोक AC विचारतात, गाडी विचारतात, फ्रीज विचारतात, TV पण विचारतात. विचारणानं कळत नाही की मग ग्रसासमोर काय वाईट होता, परिस्थिती वाईट आहे असं म्हणतो. पण पाणी माठाचं आहे, थोडं संकोच का वाटाय बघा. नाही स्वामीजी घरात फ्रीज आहे, घरात फ्रीज आहे, पण आम्ही सध्या फ्रीज बंद ठेवलेला आहे. कशासाठी बंद ठेवलेला आहे? मुलाला ताप आहे, लहान मुलगा 5 वर्षाचा, तापाने फणफणलेला आहे. आणि आम्ही जर फ्रीजचं पाणी प्यालो तर तो पण हट्ट करतो की मलाही पाहिजे. त्याला सांगून उपयोग होत नाही की बाळा तुला ताप आहे, तू फ्रीजचं पाणी पिऊ नकोस. सांगून उपयोग होत नाही, तो ऐकत नाही, हट्ट करतो, रडतो. शेवटी आम्ही फ्रीजच बंद करून टाकला. सांगतो फ्रीज बिघडला आहे म्हणून आम्ही माठाचं पितो. आता तोही न रडता माठाचं पाणी पितो. अंगात ताप असताना फ्रीजच्या पाण्यासाठी रडणाऱ्या मुलाला तुम्ही काय म्हणाल? बालबुद्धी म्हणाल. बरोबर आहे शब्द, बालबुद्धी. तुमची बुद्धी वाढली आहे का? तो फ्रीजच्या पाण्यासाठी रडतो आहे, अंगात ताप असून छातीत कफ झालेला आहे, निमोनिया झाले, कफ झाला आहे, तरी तो श्रीखंडासाठी किंवा आईस्क्रीमसाठी, फ्रीजमध्ये आईस्क्रीमसाठी रडतो आहे. त्याला आईस्क्रीम हवं आहे. काय म्हणा? बालबुद्धी. म्हणजे ज्या गोष्टी नुकसान करत आहेत त्यासाठी तो रडतो आहे. मग ज्या विषय वासनाच्या भटकामध्ये तुम्ही भटकता आहात त्या जर तुमच्याकडनं सुटत नसतील, मग तुमची बालबुद्धी आहे की प्रौढबुद्धी आहे ते तुम्ही ठरवायचं. ते तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की आपली अजून बालबुद्धी मोठी झाली का. आणखीन एक प्रश्न विचारतो. आम्ही आश्रमात चिमण्यांसाठी प्लायवूडची अशी खोकी करून ठेवली 15 आहेत. कारण आम्हाला वाटतात चिमण्या येतात, चिवचिव करतात. थोडं विचार करून गंमत सांगतो.
माणसापेक्षा पक्ष्यांना देखील कसं कळतं विषय निघाला मुद्दाम सांगतो. असं मार मागच्या मनात असं म्हणाला की बुद्ध त्यांचा स्वर्गवास झाला. आमच्याकडे त्या चिमण्या रोज येतात आणि त्यांची जर टाकायची वेळ चुकली तर रोज पोळी टाकायला लागते, भात टाकावा लागतो. आणि थोडा तरी उशीर झाला तर तारेवर बसून चिव 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 करत बसतात. जोपर्यंत त्यांना टाकत नाही ते काम सुचू देत नाही. सकाळी येऊन बसतात तारेवर, चिव 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 टाकावं लागतं. रात्रीच त्यांचा स्वर्गवास झाला. सकाळपासून सगळी तयारी सुरू झाली अशी. चिमण्यांची वेळ झाली. चिमण्या येऊन बसल्या पण एकाही चिमणी चिवचिव केली. शांतपणे बसल्या. आमचं लक्ष नव्हतं. उडून गेल्यात मुकाट्याने. पुन्हा आल्यात, पुन्हा उडाल्यात. ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की अरे यार आज उडून गेलेल्या आहेत, न मिळाला. मग उडताना पोळी टाकली. माणसं काय करतात स्मशानात देखील कोण चांगलं त्या चिमण्या. आणि आमच्या ओळखीची मुलगी आहे पुण्यामध्ये. तिथेही गॅलरीमध्ये अशा चिमण्या येतात, कावळे येतात, कबूतर येतो, साळुंक्या येतात. ती त्यांना काही ना काही टाकत राहते. त्यांच्या कल्पना सारखा चालू असतो. आणि सकाळी 6 वाजता अचानक तिला नराचा स्वर्गवास झाला. सकाळी 6-6:30 नेहमीप्रमाणे चिमण्या आलेत, कबूतर आलेत, कावळे आलेत. कोणीही आवाज केला नाही. पुण्यात ती गंमत सांगतो. आणि 1 दिवस नाही 12 दिवसपर्यंत रोजच चिमण्या यायच्या, रोजच साळुंक्या यायच्या, रोजच बसायच्या. पण 12 दिवसपर्यंत कधीही त्यांनी किलबिलाट केला नाही. आणि आमच्याकडे स्मशानात पोचण्याचीच वेळ आहे. गाड्या सगळं सुरू जाऊ. तर आम्ही चिमण्यासाठी खोकी करून ठेवलेली आहेत. ते आम्ही कशाला सांगतो मग चिमण्या असं मला येतात, बसतात, किलबिलाट करतात. आम्हाला आवडतो. पण बाहेर खोकी लावून ठेवले तो त्यावर तरी देखील एखादी चिमण्यांची जोडी ज्यावेळी ट्यूबलाईटवर घर करते त्या ट्यूबलाईटचा तो टाक असो आणि काय जातात मी आणखी काय दुसरं काय असतं चोख त्यावर घट्ट करायचा प्रयत्न करतो. तो चारा खाली पडत राहतो, थोडासा चारा वरती अडकतो. आणि मग सकाळी कचरा काढताना हो आम्ही सांगतो आम्ही कचरा काढतो. आश्चर्य काही नाही. परवा आले त्यासमोर काही लोक नाशिकून काय करतात स्वामीजी बरं कचरा काढतो आहे आणि आमच्यासाठी प्रवचन देखील ते आणि कचरा काढणं दोन्ही काम एकच. हा बाहेरचा काढतोय आणि प्रवचन आता काढतोय. दोन्ही कामावर सारखीच आहेत. प्रवचन कचरा काढायचं काम. आमचे पुस्तक वाचू नको स्वामीजी पुस्तक छान लिहिले आहेत. आम्ही भांडी पण घासतो. सत्संग करतो म्हणजे काय करतो पुस्तक काय करतो भांडीच घासतो चमकवायचं. ती भांडी घासतो ती सारखं आणि हे भांडी घासतो हे सारखं. घासण्याचं काम आहे कचरा काढायचं काम दोन्ही करतो. त्या चिमण्या ज्यावेळी तिचा घट्ट करायचा प्रयत्न करतात ते घट्ट आम्हाला दूर करावं लागतं. कशासाठी एकदा ते घट्ट होणार नाही, झाड तर टिकणार नाही. अंडी दिलं ते अंडी खाली पडतील, फुटतील. आणि पंखा चालू असताना जर त्या आल्यात तर एखाद्या पंख्याने मरतील. बरोबर ना. बरं चिमण्या घरात पंख्याने मरतात. पंखा चालू आली फटके लागली गेली. मग त्या चिमण्याला मरू द्यायचं नसेल तर पंखा पण ठेवायला पाहिजे. तुमच्यासारखे कोणी आले तर पंख्यातून चालत नाही. आता हेच म्हणाले आमच्या पंख्यातून चालत नाही. मग त्यावेळी चिमण्या आत येता कामा नये. मग तिचं घरटं आम्ही त्या ट्यूबलाईटवर करू देत नाही. तिने करायचा प्रयत्न केला तरी आम्ही ते दूर करायचा प्रयत्न करतो. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही आम्हाला कठोर म्हणाल का? इतक्या पुढे नका, मागं बसा. पुढे कोणाला येऊ देऊ नका. बाहेरून येणाऱ्या लोकांना माथा मागं बसवा. काय सांगतो गेलं सर. आम्ही त्या चिमण्यांना घरटं बांधून देतो नाही. आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो, जर आम्ही त्या चिमण्यांना त्या ट्यूबलाईटवर घरटं बांधून देत नाही तर तुम्ही आम्हाला कठोर म्हणाल का? नाही. बरोबर. म्हणजे घरटं बांधून न देण्यामध्ये आमची चिमण्यावर अप्रत्यक्ष दया आहे ना. कारण ती मरू नये, तिचे अंडे खाली पडू नयेत हे तुम्हाला कळतं.
तुम्ही आम्हाला कठोर म्हणायला तयार नाहीत, कारण चिमण्यासाठी मी दुसरी घटं बांधून ठेवलेली आहेत. पण ज्यावेळी भगवती तुमच्या घर कुठं होऊ देत नसेल त्यावेळी म्हणतात तुम्हाला वेदना होतात. का हो? ती जे करते ती तुमच्या हितासाठी आहे हे का समजून घ्यायला तयार नाही तुमची? तुमच्या जीवनात घडणारे प्रत्येक गोष्टी तुमच्या कल्याणासाठी आहे हे समजून घ्यायची तुमची मानसिकता नाही. आम्ही लहान असताना आम्हाला वाचायचा खूप छंद होता, अजूनही आहे, अजूनही वाचत राहतो. वाचतोय ना म्हणून बसलं समोर वाचलं आहे. सिंदाबादच्या सफरीमध्ये गोष्ट होती. ते सिंदाबाद जहाज अनेक दिवस झालेले आहेत त्या जहाजामध्ये बसलेले आहेत. सगळे कंटाळून गेलेले आहेत, कारण आजच्या काळची जहाजं नव्हती, ती शिडाची जहाजं होती. आणि त्या समुद्राच्या लाटांनी जहाजं अशी अशी व्हायची, पोटात सगळं पाणी ढळमळ चाललेलं आहे. सगळे कंटाळलेले आहेत. जमिनीची शोध चालली आहे. कुठे जमीन दिसते का? दुर्बीण लावून बघतायत कुठे जमीन दिसते का? जमीन दिसत नाहीये. शेवटी त्यांना एक मोठं बेट दिसलं समुद्रात. किनारा नाही मिळाला. चला बेट तर बेट, थोडा दिवस इथं राहतात तरी होडीत बसण्याचं थोडं दिवस आराम तर मिळेल. मग सगळ्यांनी त्या बेटाजवळ मोठा खडक होता, जहाज उभं केलं. सगळे खाली उतरले. बघितलं सिंदाबादने, हा नुसता काळा 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 खडक आहे. पाण्यात एक थेंब पण नाही, गवताची काडी पण उगवलेली नाही. असू देत, आपल्याकडे आहे ना, सगळं सामान आहे ना, नसेल तर नसू देत. त्याने जहाजातून लाकडं उतरवली, स्वयंपाकाचं सामान उतरवला, लाकडं पेटवली आणि लाकडं पेटल्याबरोबर जो खडक होता तो पाण्यात बुडायला लागला. पाण्यात बुडायला. मग त्यांच्या लक्षात आलं की हा मोठं समुद्री कासव होतं, समुद्री कासव. आणि त्या कासवावर ते उतरले. ते कासवावर स्वयंपाक करायचा प्रयत्न करायला लागले. ते कासव समुद्रात बुडायला लागलं, तेही बुडायला लागले. तुम्ही पण कासवाच्या पाठीवरच घर बांधायचा प्रयत्न करता. साधना शब्दाचा अर्थ होतो यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम न तद्भासते सूर्यो न शांको न पावका यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवान कृष्णासाठी गीतेमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुन कृष्णाला सांगतो आहे की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा कर. तिथं कृष्णाची अनेक नावं असून कुठलं नाव वापरलंय? रथम स्थापमे अच्युत. हे अच्युत, कृष्णाची इतकी नावं असून पहिल्या अध्यायामध्ये कृष्णासाठी शब्द वापरलेला आहे हे अच्युत. माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा कर. का अच्युत शब्द? तू नेहमी स्थिर असते, तू तर होत नाही, तू डोलायमान होत नाही, तू डळमळीत होत नाही. मी डळमळीत झालेलो आहे, मी अजून हेलावलो आहे, हेलकावे खातो आहे. तू स्थिर आहे. ज्यावेळी तुम्ही हलणाऱ्यावर तुम्ही घर बांधण्याचा प्रयत्न केला आणि ते भगवतीने तुम्हाला ते घर बांधू दिलं नाही, तुम्ही क्रुद्ध होतात, नाराज होतात. तुम्ही त्या अच्युताला शोधायचा प्रयत्न करणं याचं नाव आहे साधना. नुसते माळा घेऊन चप्पणे साधना नाही, ते साधना आहे, नाही असं नाही म्हणता मी. तुमच्या दृष्टीमध्ये परिवर्तन घडून आणलं पाहिजे. दुर्गा सप्तशतीमध्ये श्लोक आहे, सर्व मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. ती मंगल करणारी आहे, शिव आहे, म्हणजे कल्याण करणारी आहे. ती सुख देणारी शब्द नाही तिथं. आता मला सांगा, तुझा खरोखर ईश्वरावर विश्वास आहे का हो? आम्हाला एका प्रिन्सिपालच्या पत्नीचा फोन आला राजस्थानमधून. तो मी खूप दुःखात आहे. आम्ही नेहमीप्रमाणे खरंच हो म्हण बाई तुझी ईश्वरावर श्रद्धा आहे? हो ना स्वामीजी, तुम्ही तर बघितलं माझ्याकडे थोडं मोठं मंदिर आहे, माझी ईश्वरावर श्रद्धा आहे. मग या दोन गोष्टी एकत्र येत नाही. ईश्वरावर श्रद्धा असणं आणि दुःखी असणं या दोन गोष्टी कधीही एकत्र येणार नाही.
आणि त्या दोन गोष्टी तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला का तर तुमची ईश्वरावर श्रद्धा नाही म्हणून तुम्ही स्वतः दुःखी समजता. पुन्हा प्रश्न विचारतो, खरोखर तुमची ईश्वरावर श्रद्धा आहे जितके काय डॉक्टरवर असते तेवढी? तुम्ही एका डॉक्टरवर जेवढा विश्वास ठेवतात, समजा एखादा डॉक्टर इथे MD फिजिशियन, त्याच्याकडे कोणी पेशंट गेला, त्यांचा पाहता अरे याला अटॅक आलेला आहे, सिव्हिअर अटॅक आहे, बेड रेस्ट, संडास बाथरूमला देखील उठायचं नाही, सगळं बिछाण्यावर. ठीक आहे, सगळं बिछाण्यावर. दुसरा आला, अरे बाबा तुझं वजन जास्ती आहे, तुला डायबिटिक्स आहे, BP आहे, तुला रोज 4 किलोमीटर चाललं पाहिजे. एकाला सांगतो बेड रेस्ट, लघवीला देखील उठायचं नाही, आणि दुसऱ्याला सांगतो आहे 4 किलोमीटर चालत जा रोज जाऊन येऊन. तिसरा पेशंटला सांगतो अरे बाबा वजन कमी कर. हो, लोकांच्या आज का वजनही खूप वाढायला लागली. एक गंमत आठवण म्हणून सांगतो, एक बाईचं असं खूप वजन वाढलेलं, तर वेगवेगळे आजार, डॉक्टरांकडे गेली, डॉक्टरांनी तपासलं, सांगितलं बाई तुमचं खूप वजन वाढलेलं आहे, वजन कमी केल्याखेर तुम्ही बऱ्या होणार नाही, मी औषधं लिहून देतो पण नुसत्या औषधाने उपयोग होणार नाही, तुम्ही रोज फक्त ब्रेडच्या 2 स्लाइस, 1 सफरचंद आणि 1 ग्लास ताक एवढं घ्यायचं आहे. समजलं? हो. बाई निघाली, दारात विचारते साहेब हे जेवल्यावर की जेवल्याच्या आधी? वजन वाढलेलं आहे. मग डॉक्टर सांगेल आहार कमी करा, खायचं कमी करा, वजन कमी करायचं आहे. आणि चौथ्याला म्हणेल ॲनेमिक आहे, शरीरात रक्ताची कमी आहे, हेमोग्लोबिन कमी आहे, भूक लागत नसेल तर भूक लागायचं औषध देतो, तू एकदा खाल्लं त्याचं दिवसातून 3दा खा. बघा गंमत, डॉक्टर एकाला दिवसातून 3दा खायला सांगतो आहे, काय शरीरामध्ये रक्ताची कमी आहे, हेमोग्लोबिन कमी पडतो आहे, ॲनेमिक आहे, त्याला पांडुरोग, आणि दुसऱ्याला सांगतो कमी खा. तुम्ही कधी डॉक्टरावर भेदभावाचा आरोप केला आहे का? म्हणतात डॉक्टरना काय पार्शालिटी करतो रे, त्याला अगदी बिछाना आराम करू दिला आणि याला सांगतो चालत जा, त्याला म्हणतो तू खाऊ नको, कमी खा, आणि याला म्हणतो 3दा खा. तुमच्यापैकी कोणीही सुज्ञ माणूस डॉक्टरांवर भेदभावाचा आरोप करीत नाही. कारण काय, डॉक्टरचा एकच उद्देश आहे, समोरच्या माणसाला निरोग करणं. बरोबर? त्याचा काय प्रयत्न आहे, समोरचा माणूस निरोग कसा होईल, अंतराळात पडून निरोगी होईल की चालल्याने होईल, जास्त खाल्ल्याने होईल की उपवास केल्याने होईल. टायफॉइड आहे, काही खायचं नाही, फक्त थोडं दूध, चावलं, खिचडी मुगाच्या डाळीची, काही खायचं नाही. डॉक्टर भेदभाव करीत नाही, आणि हे तुम्हाला कळतं. तुम्ही एवढा डॉक्टरवर विश्वास ठेवता की डॉक्टर जे काही करतो आहे ते समोरच्या व्यक्तीला स्वस्थ करण्यासाठी करतो आहे, पण तेवढी श्रद्धा तुमची त्या ईश्वर सत्तेवर नाही. तुम्हाला दुःख आलं लागेल म्हणतो तो किंवा अरे वाईट मार्गाने जातो, काय वाटतं त्या मार्गाने पैसे कमवतो, तो केवढा सुखी, आणि मी एवढं सगळं भजन करते, एवढं करते, मी केवढा दुःखी. ज्यावेळी तुमच्या मनात असा विचार येतो, याचा अर्थ तुम्ही त्या ईश्वर सत्तेवर विश्वास ठेवत नाही. ती ईश्वर सत्ता फक्त एवढंच करते, तुम्हाला दुःख देऊन तुमचं कल्याण होत असेल तर दुःख येईल, आणि सुख देऊन कल्याण होत असेल तर सुख पण देईल. कारण त्या ईश्वर सत्तेचा, म्हणून चंडी पाठामध्ये श्लोक आहे, सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. ती मंगल करणारी आहे, ती कल्याण करणारी आहे, आणि त्या मंगल कशात आहे ते तुम्हाला कळत नाही, तिला कळत. आता हे लहान लेकरू, मग आई तिला मॉलिश केली होती, रडत होती, कारण अंगात तेल लावलेलं आहे, ते बेसन लावलं आहे, चोळत आहे, ते रडते. आता तिच्या रडण्याकडे लक्ष दिलं आणि अंगाला तेल लावलं नाही, मॉलिश केली नाही, पीठ लावलं नाही, तर काय होईल? मोठी पण अंगावर केस उठवतील, शरीर स्वस्थ राहणार नाही. म्हणून आई मातृहृदय असून देखील त्या लेकराच्या रडण्याकडे लक्ष न देता त्याला मॉलिश करेल तेलाने, बरोबर, बेसन लावेल, ते रडेल, लक्ष देणार नाही रडण्याकडे.
आणि तरी तुम्ही आईला कठोर म्हणत नाही. आणि हाच प्रयोग ज्यावेळी जगन्माता तुमच्यावर करते त्यावेळी मात्र तुम्ही आरडाओरडा सुरू करता. हे समजून घेणं याचं नाव आहे साधना. कळतं आम्ही काय म्हणते? तुमच्या जीवनात घेणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला कल्याणाकरता होते आहे, तुमच्या मांगल्यासाठी घडते आहे, तिचा स्वीकार करणं. म्हणजे आता आरती झाली, प्रसाद मिळाला, खाल्ला. आणि नेहमी प्रसाद आपण गोड ठेवतो ना, डिंबळ्या कोणी ठेवत नाही. हो, ते ठेवले असतं तर कोणी खाल्लंही नसतं. तुमच्या जीवनात तुम्हाला सुख मिळो का दुःख मिळो, साधना शब्दाचा अर्थ होतो दुःखात देखील ईश्वराची कृपा समजणं, याचं नाव आहे साधना. आणि साधना सगळ्यांना करता येते. हो, असं नाही की त्यासाठी साधू संन्यासी व्हायला पाहिजे. आणखी माझा एक प्रश्न विचारतो. आता दुर्दैवाने तरुण मुलं आमच्या समोर नाही आहेत, कारण प्रश्न विचारायचा अर्थ नाही आहे. प्रश्न विचारायचं उत्तर आम्हाला द्यावं लागणार आहे, कारण तुम्हाला उत्तर ते सांगता येणार नाही. आम्ही अनेक वेळा मुलांना एक प्रश्न विचारतो, साधा सरळ प्रश्न विचारतो. गंमत बघा, आम्ही तर शिकलो तो 55 वर्षापूर्वी, तर अजून आमच्या लक्षात आहे. आणि आता ते म्हणाला मी नवीच शिकलो तो स्वामीजी, आता आठवत नाही आहे. किती ते 12वीला आहे, नवीच शिकलो आता 12वीला आठवत नाही आहे. आम्ही काय प्रश्न विचारतो? सरळ रेषेची व्याख्या काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्ट्रेट लाईन? सरळ रेषेची व्याख्या काय? सरळ रेषेची व्याख्या आहे दोन बिंदूतलं कमीत कमी अंतर. थोडी रेषा वाकडी तर अंतर वाढेल. कुठल्याही दोन बिंदूतलं कमीत कमी अंतर, मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. दोन बिंदूतलं कमीत कमी अंतर म्हणजे सरळ रेषा. शिकला आहेत? आठवतं? आठवलं? 9वी 10वीत केव्हा तरी शिकला. दोन बिंदूतलं कमीत कमी अंतर, मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स म्हणजे सरळ रेषा. तुमच्यात आणि ईश्वरात कमीत कमी अंतर व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला सरळ व्हावं लागेल. साधनाचा अर्थ आहे आपण सरळ व्हायचा प्रयत्न करणं, कारण आपण वाकडी तिकडे होत आतमध्ये. आपण सरळ नाही, हीच मोठी पंचायत आहे. खरं सांगतो, तुम्ही सरळ नाही आहेत. तुम्ही कबूल करा का नका कबूल. एक उदाहरण सांगतो, आम्ही नेहमी ते उदाहरण सांगतो. मंदिरात आरती होते, सगळे लोक प्रेमाने आरती गातात, तन्मयतेने आरती गातात. जे मोठ्या मोठ्या मंदिरात होते, कुठे आरती होते? ओम जय जगदीश हरे, छान आरती होते. मग ते आरती करता करता मध्ये कडवं येतं, तन मन धन तेरा सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. सगळे तन्मयतेने गातात ना. काय गातात? तन मन धन तेरा सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. मग ते आरती थाळी पुढे येते. लोक खिशात हात घालतात, 5 रुपयाचा शिक्का हातात आला तर सोडून देतात, रुपये शोधतात. का? तन मन धन तेरा सब कुछ है तेरा. निघतो 5 रुपयाच्या शिक्कातून? नाही म्हणतात तोंडाने, कारण आपण वाकडी निघलो, सरळ नाही आहेत. आणि काही व्यवहार होतो ते 5 रुपयाचा शिक्का काढतील आणि 4 रुपये सुटे खिशात टाकतील आरतीतून घेऊन. तर सुटी मिळाले, तो फायदा झाला, आणखी सुटी मिळाली. गोंदेकर महाराजांच्या जीवनाचा प्रसंग आहे. कोणत्या एका भक्ताने त्यांना चांदीचा ग्लास दिला. ते असे बसलेले होते. भक्ताने चांदी ग्लास ठेवला. आता स्वाभाविक भक्त चांदीचा ग्लास उजव्या हाताने दिला. आता त्याने उजव्या हाताने दिला, तो ग्लास कुठं जाईल? महाराजांच्या डाव्या बाजूला. समजते ना? समोरून त्याने ठेवला उजव्या हाताने, तो महाराजांचा जो डाव्या बाजूला ठेवला गेला. तो पाहिजे ते, तो गेला ठेवून, नमस्कार करून निघून गेला. एक लोभी ब्राह्मण तिथं बसलेला होता. तो हळूच उठला, महाराज तुम्ही साधू संन्यासी, तुम्हाला चांदीचा ग्लास काय कामास येणार आहे? हो बाबा, माझ्या मुलीचं लग्न आहे, मला देऊन द्या ना. मला घे. उचलला डाव्याने दिला त्याच्या हातात. कोणत्या भक्तांना बघितलं आणि प्रश्न विचारला, महाराज असं म्हणतात की जे काही दान द्यायचं असते ते उजव्या हाताने द्यायचं. हो बाबा, तुम्ही डाव्या हाताने काय देऊन दिला त्याला? असा पडत उचलता हातात ठेवून दिला. दान जे द्यायचं ते उजव्या हाताने द्यायचं, मग डाव्या हाताने काय दिलं? एवढे मोठे महान संत तुमच्या आमच्यासाठी, त्यांच्यासाठी नाही, तुमच्या आमच्यासाठी किती छान उत्तर दिलं.
डाव्या हातातून उजव्या हातात घेईपर्यंत विचार बदलू नये म्हणून. त्याने माहिती मी द्यायचा निर्णय केला, पण डाव्यातून उजव्या हातात घेईपर्यंत विचार बदलला तर कार्यक्रम होत आहे. तुमच्याकडे कोणी आलं, हो असा तर आपला कार्यक्रम करायचा आहे, आम्हाला 500 म्हणत 500 नाही, मुलाची उद्या फी भरायची 500 मग 100 लिहून घ्या. बदलला विचार एका मिनिटात. बस ही मनाची चंचलता तुम्हाला ईश्वरापासून दूर होते. कारण मनात वाकडी तिकडे सरळपणा नाही आहे. क्षणभर विचार आला मनात की 500 रुपये लिहावे, पण नाही लिहिले 500 रुपये. लागले आठवलं दिवसाचे बिल भरायचं आहे, मुलाची फी भरायची आहे, अमुक काम आहे, पैसे पाहिजेत. भारत आम्ही ते चुकीचं म्हणत नाही आहे, पण तुमचे विचार किती क्षणभरात बदलतात. आणि त्याच्या हॉटेलमध्ये गेलात तर आधी विचारणार किती बिल होईल, मी हे घेतलं तर आधी मागवतात, खातात, मग बघतात बिल किती आले तर. मग हॉटेलमध्ये बिल काही आलं तर भरायची तयारी आहे, पण चांगल्या कामासाठी कोणी आलं तर तिथं मग तुम्ही व्यवहाराचा विचार करणार, काय काय खर्च लागतो तर. ही मनाची कुटिलता. त्या मनाला सरळ करण्याचा अर्थ आहे साधना. तुम्ही म्हणा आम्ही ग्रस्त लोक, आमच्याकडनं साधना कशी होणार. खरं म्हणजे साधनेबद्दल तुमचे गैरसमज तुम्हाला नडत आहेत. आम्ही आधीच सांगितले साधना शब्दाचा अर्थ आहे तुमच्या जीवनामध्ये दृष्टिकोनात बदल. तुम्ही जे काही करताय ते तुम्हाला साधनेत बदलता येईल. आम्हाला संस्कृतमध्ये एक श्लोक फार आवडतो. मी अनेक ठिकाणी तो श्लोक सांगतो, तुम्हालाही सांगतो, ऐकला असेल तरी पुन्हा सांगतो. काही गोष्टी पुन्हा सांगायला लागतात. एका गावात एक जैन मुनी गेले होते. अंगात ताप भरला होता. गावात एक चांगला वैद्य होता. त्यांचा एक शिष्य गेला वैद्याकडे. सांगितलं महाराजांना ताप भरलेला आहे, असं सगळे सांगितलं. वैद्याने पुड्या बांधून दिल्यात. म्हणा महाराज आमचे जैन साधू आहेत ना, ते उद्यासाठी काही ठेवत नाही, फक्त आजच्या दिवस चालते तेवढ्याच पुड्या द्या. दिवसून 3दा घ्यायच्या ना, मग 3च पुड्या द्या, 4 नाही. जे लोकांना नियम आहे. अपरिग्रह आणि सगळ्यात जास्त परिग्रह जे लोकांतच आहे. सगळ्यात जास्त गोळा करणं जे लोक आहे. कारण का महावीर सांगून गेला अपरिग्रह. आपण सरळ नाहीत ना, फुटील आहोत. 3 पुड्या घेतला. मग जाता म्हणाला आज महाराजांचे प्रवचन आहे संध्याकाळी, या. काय करू येऊन, काय सांगणार महाराज, खरं बोला, खोटं बोलू नका, दया करा, लोकांची सेवा करा, या. मलाही सगळं माहिती आहे, येऊन काय करायचं. हा मुकटाने गेला. आल्यावर महाराजांना औषध दिलं. सांगितलं की मी त्या वैद्याला म्हणालो की ये प्रवचनाला. त्याने मला असं म्हटलं, उत्तर दिलं. मला काही बोलताच आलं नाही. ते सांगितलं महाराज येऊन सांगणार काय, खरं बोला, देवावर दया करा, लोकांची आईबाबांची सेवा करा, अमुक करू. या सगळ्या गोष्टी मलाही माहिती आहेत. बरं जोरा दिदी त्याला पुन्हा पाठवलं औषध घ्यायला. त्याला कानात सांगितलं. हा गेला. वैद्यजी महाराजांनी औषध कसं आहे, ताप कालपेक्षा उतरला आहे, कमी झालं आहे, साप बरं वाटतं त्या कालपेक्षा. ठीक आहे, मी पुन्हा औषध देतो. तेच औषध का बदलून द्या आता. वैद्य तू का मी. जेव्हा या औषधाने त्याचा ताप उतरला तर ताप पूर्ण जाईपर्यंत आणि ताप गेल्यावर देखील 2-4 दिवस हेच औषध घ्यावं लागेल, जोपर्यंत ताप पूर्ण जात नाही. पुन्हा परत तेच औषध घ्यावं लागेल. महाराजांनी तुम्हाला तेच सांगितलं की जोपर्यंत आचरणात येत नाही तोपर्यंत तेच पुन्हा ऐकावं लागेल. तुम्हालाही माहिती आहे की खरं बोलायचं, म्हणून बोलता का. तुम्हाला माहिती आहे दया करा, करता का. तुम्हाला माहिती आहे की कोणाचे मन दुखू नये, बघता. मग हे जोपर्यंत आचरणात येत नाही तर काही गोष्टी पुन्हा ऐकायला लागतात. हां तर मी एक संस्कृतला श्लोक सांगतो. छान श्लोक आहे संस्कृतमध्ये. आणि हाही श्लोक आम्ही 8वी-9वीत असताना शिकलो होतो. हो आता नाही. श्लोक आहे स्थान भ्रष्टा न शोभन्ते दंता नखा केशा नरा. स्थान भ्रष्टा न शोभन्ते दंता नखा केशा नरा इति विज्ञायमती मानम स्वस्थानम न परित्यजेत. 4 गोष्टी. स्थान भ्रष्ट झाल्यावर, जागा सोडल्यावर शोभा देत नाही. कुठली गोष्ट. दात. समजा एखाद्या मुलीचे दात आहेत, सुंदर आहेत. आधी कविता भाषेत सांगायचं म्हणजे दंतमुक्तावली. हे तर कवितांमध्ये वर्णन. मोत्यासारखे एकसारख्या साईजचे, एकासारख्या आकाराचे दात आहेत, पांढरे शुभ्र आहेत. दंतमुक्तावली कवी वर्णन करतो आहे. सुंदर आहेत ते दात.
दात सुंदर दिसतो किंवा तो त्याच्या जागेवर आहे तोपर्यंत. तो जर दात पडला कशाने, ठोकर लागली, पडला, काही झालं, लागलं, मारामारी झाली, दात पडला खाली, तर तो सुंदर दात हातात घ्यायची इच्छा होणार नाही. झाडू आणणार, कागद घ्या, सुकडी घ्या, काढत फेकून द्या. का हो? आता तो दात सुंदर दिसत होता थोड्या वेळापूर्वी, आता काय झालं त्या दाताला? काय झालं? त्याने त्याची जागा सोडली. स्थानभ्रष्ट. दंता, नखा. काही मुली नख वाढवतात, त्या नेल पॉलिश करतात, ते नख पण सुंदर दिसतं. नेल पॉलिश केलं असतं, कलर केलं असतं, वाढवले नख सुंदर दिसतं. किंवा ते त्याच्या जागेवर आहे तोपर्यंत. त्याला नेल कटर लागला, तर कात्रीने कापलं, ते खाली पडलं, तर उचलून बघता का किती छान आहे म्हणून? नाही बघत ना. आता तो कचरा वाटतो, घाण वाटते, फेकून द्या असं. का? नखाने त्याची जागा सोडली. दंता, नखा, केशा. केस. एखाद्या मुलीचे केस असेल सुंदर, लांब, सोडा, काळे भोर, त्याचं एक कविता वर्णन केलं आहे कवींनी. लांब, काळे, घनदार, सुंदर केस लांब, सुंदर दिसत आहे, तेव्हा ते त्याच्या जागेवर आहे तोपर्यंत. त्याला कात्री लागली, खाली पडलेत, हातात घ्यायची इच्छा होणार नाही. झाडू आणाल, सुपडी आणाल, कचरा काढाल, फेकून द्यायला आहे. आणि आता 5 मिनिटापूर्वी सुंदर दिसणारे केस आता कचरा वाटला, घाण वाटते आहे, नकोशे वाटते डोळ्यासमोर. का? त्याने त्याची जागा सोडली. स्थान भ्रष्टान शोभनते दंता, नखा, केशा. आणि चौथं म्हटलंय नरा, माणूस. आता प्रश्न असा आहे की दाताची जागा नक्की माहिती आहे, केसांची जागा सगळ्यांना माहिती आहे, नखाची जागा माहिती आहे, पण माणसाची जागा कोणती? हो, तुमची काही नक्की जागा माहिती तुम्हाला? घरची काही तुम्ही जागा दिली? एका अमेरिकन विद्वानाला कोणते प्रश्न विचारला, सगळ्यात चांगला प्रवास कोणता? आता तुम्ही विचार न करता पट्ट उत्तर द्याल, हो काश्मीर खूप छान आहे, पण की नाही कन्याकुमारी खूप छान आहे. जास्त पैसे खिशात खळखळत असेल तर स्वीडन खूप छान आहे. वेगळं सांगा. तो विचारक होता, अर्धवट विचाराचा माणूस होता, खूप चांगला विचारक होता, त्यात फार छान उत्तर दिलं. सगळ्यात चांगला प्रवास कोणता? घराकडचा. नीट लक्षात द्या, सगळ्यात चांगला प्रवास कोणता? घराकडचा. किंवा काश्मीर चांगलं वाटेल 8 दिवस 15 दिवस, मग घरची आठवण येईल, मग ते काश्मीरी नको असं वाटायला लागेल, चला. कन्याकुमारी छान वाटेल, तो समुद्रकिनारा छान वाटेल 2 दिवस 4 दिवस, मग घरची आठवण येईल, चला घर. आज परत छान वाटेल, पॅरिसचा तो एफेल टावर छान वाटेल, किती दिवस, पुन्हा घरची आठवण येईल. सगळ्यात चांगला प्रवास कोणता? घराकडचा. घराकडे प्रवास सुरू करणं याचं नाव आहे साधना. कुठलं घर? यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. न तद्भासति सूर्यो निशांको न पावका. जे घर सूर्यचंद्राने प्रकाशित होत नाही, त्यापासून सूर्यचंद्र प्रकाशित होतात, जिथे गेल्यावर परत द्यायचं नाही, ते धाम, ते घर. आणि त्या घराकडचा प्रवास त्याचं नाव आहे साधना. पण आम्ही ग्रसाश्रमाची साधना करायची कशी? स्थान भ्रष्टान शोभनते दंता, नका, केशा, नरा. आता माणसासाठी कोणती जागा आहे? हो, आता माणसासाठी जागा कोणती समजून घ्यायचं असेल तर आपला गीतेकडे वळावं लागेल. आणि भगवान कृष्णाने गीतेमध्ये 1 नाही 2 नाही 3-4 ठिकाणी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? स्वधर्मा निधनम श्रेयः परधर्मो भयावह. दुसरे काय म्हणले? स्वधर्मा न परित्यजेत. हे अजून तू स्वधर्माचं पालन कर. आणि हे गीतेमध्ये 3-4 ठिकाणी आले. आता जर आम्ही तुम्हाला म्हणालो की तुम्ही तुझ्या स्वधर्माचं पालन करा, तर त्याचा तुम्ही अर्थ काय कराल? मी हिंदू आहे, मला हिंदू राहायचं आहे. पण आता तुमच्या डोळ्यासमोर मुस्लिम धर्म आहे,
ईसाई धर्म आहे, पारसी आहे, बौद्ध आहे, आणखी इतर धर्म आहेत. आणि म्हणून स्वधर्म पालन करा. स्वधर्मे निधम श्रेहा. तर तुमच्या डोक्याला लागली जाईल, मला हिंदू आहे तर मला हिंदू म्हणून राहायचं, जगायचं आहे, मुसलमान व्हायचं नाही, ईसाई व्हायचं नाही. पण गंमत अशी की भगवान कृष्णाच्या काळामध्ये एक सनातन धर्माशिवाय, हिंदू शब्दही नाही, एक सनातन धर्माशिवाय दुसरा कुठलाही धर्म नव्हता. जर त्यावेळी कुठला दुसरा धर्म असता तर या शब्दाचा अर्थ समजणं सोपं होतं. स्वधर्मे निधम श्रेया. पण कृष्णाच्या काळामध्ये एक सनातन धर्माशिवाय दुसरा कुठलाही धर्म नव्हता. तरी कृष्ण सांगतोय अर्जुनाला की तू तुझ्या धर्माचं पालन कर. याचा अर्थ काय होतो? स्वधर्म शब्दाचा अर्थ आपण तो समजतो, कुठे चुकतो आहोत. आणि असे आपण खूप अर्थ चुकीचे घेतो. विषय नाही का म्हणून सांगतो का त्याचे पुन्हा आम्हाला या जोडायचं आहे. बहुतेक लोक तुम्ही हरिपाठ म्हणतात. काय म्हणतात हरिपाठामध्ये? देवाचे द्वारी वाक्षण भरी तेणे मुक्ती चारी साधी गेल्या म्हणतात ना. खूप लोकांना माहिती ना हरिपाठाचा पहिला दामंग काय? देवाचे द्वारी हुमा क्षणभरी, जास्ती नाही, क्षणभर. प्रणाम. तेने मुक्ती चारी साधी गेल्या. चारी तऱ्हेच्या मुक्ती मिळतील. कुठं? देवाच्या द्वारात क्षणभर उभा राहिल्यावर. तुम्ही आयुष्यामध्ये आता किती वेळा गेला तो मंदिरामध्ये? खूप वेळा गेलात ना. क्षणभर नाही, तासभर उभा राहिलात ना. वाटतं तुम्हाला तुमची मुक्ती झाली म्हणून? आता पूजा त्या मंदिरात असतो. तुम्ही कुठे तीर्थांना 5-10 मिनिटं थांबतात ना मंदिरात. इथेही मंदिर आहे, थांबतात, जातात मंदिरात. वर्षानुवर्ष मंदिरात जात आहात. अर्धा तास, एक तास बसत आहात. आणि तरी तुम्हाला कोणाला मुक्ती झाल्याचा अनुभव होत नाही. मग माऊली खोटं बोलतायत का? माऊली तुम्ही आरोप कराल तर माऊली तू खोटं बोलते म्हणून. आणि माऊली जर खरं बोलते आहे, काय खरं बोलते? देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी गेल्या. आणि हे जर खरं असेल मग देवाचं द्वार या शब्दाचा अर्थ घेण्यात आम्ही कुठे चुकतो आहोत. कुठे देवाचं द्वार? तुम्ही ही जी मंदिरे बांधली तुम्ही उभे केलेली आहेत. म्हणून या मंदिराचा दरवाजा तुम्ही उभा केलेला दरवाजा आहे, तो देवाचा दरवाजा नाही आहे. तुम्ही उभा केलेला दरवाजा आहे. आणि क्षणभर उभं राहणं म्हणजे काय? क्षणभर. गौतम बुद्ध चाललेला आहे, समोर अंगुलीमाल आवाज देतो आहे, ए थांब तिथं. माहिती आहे मी कोण आहे सर? अंगुलीमाल. 999 अंगुली त्या गळ्यात अटकलेल्या आहे. अंगुलीमाल, अंगुलीची माळ केलेली. 1000 एकच कमी पडते आहे. बरं झालं तू आलास, आता 1000 पुरा होतील. अंगुलीची माळ घालली आहे, मी अंगुलीमाल आहे, थांब तिथं. गौतम बुद्ध हसतात, म्हणतात मी थांबलेलो आहे, तू धावतो आहेस. का पागल माणूस आहे? स्वतः चालतो आहे आणि म्हणाला मी थांबलेलो आहे, मी उभा आहे, म्हणाला की तू धावतो आहे. अरे बेड्यासारखे काय बोलतास? हो, मी थांबलेलो आहे, तू धावतो आहेस. बस आतमध्ये स्थिर आहे. मी एका सेमिनारमध्ये गेलो होतो, आरोग्य आणि स्वस्थता, स्वास्थ्यविषयी, आरोग्याविषयी. म्हटलं तुम्ही निरोगी असाल पण स्वस्थ नाही आहे तुम्ही. तुमच्यापैकी बरेचसे लोक आजारी नसतील, निरोगी असाल पण स्वस्थ नाही. कारण स्वस्थ शब्दाचा अर्थ होते स्वमध्ये स्थित होणं. आपण चुकीचे अर्थ वापरतो. स्वास्थ्य म्हणजे तब्येत चांगली राहणं, नाही, चुकीचं आहे. स्वस्थ शब्दाचा अर्थ आहे स्वमध्ये स्थित होणं, तो स्वस्थ. तुम्ही स्वस्थ कोणी नाही तुमच्याकडे, निरोगी असाल. बुद्ध म्हणतात मी स्थिर आहे, तू चंचल आहे. मी ही बुद्धाची जी स्थिरता आहे, तो जो क्षण आहे, त्या बुद्धाच्या स्थिरतेसाठी स्थिरता, पंचेंद्रियावर, मनावर, बुद्धावर पूर्ण ताबा, ही स्थिरता क्षणभर. विषय वेगळा, तिकडे जायचं नाही आम्हाला. पण देवाचं द्वार म्हणजे काय ते सांगून पुढे जातो. भगवान पूर्ण मोठा चतुर आहे. त्याला कळतं आहे की मी जे काही सांगतोय अर्जुनाला ते हळूच संजय धृतराष्ट्राला देखील सांगतो आहे. तेव्हा काही रसं कृष्णाने गीतेत उघड केलेली नाही. आणि गीताचा अभ्यास करणारे, प्रवचन ठोकणारे लोक तिकडे लक्षही देत नाही. असे अनेक विषय गीतेमध्ये आहेत की जे कृष्णाने थोडे सोडून दिलेत अर्धवट. गीतेमध्ये एक ठिकाणी श्लोक आहे,
नवद्वारे पुरे गेही. हे शरीर कशाने बनलं? काय या शरीरामध्ये 9 दरवाजे आहेत. 2 डोळे, 2 नाकपुड्या, तोंड, 2 कान, 7 आणि लघवी आणि संडासचे 2 छिद्र, 9. नवद्वारे. आणि सर्वसाधारण माणसाचा जीव ज्यावेळी निघतो, शरीर सोडतो, त्या नवद्वारे पुरे, या नवद्वारचे कुठे सोडतो. तर कोणाची पायाची इच्छा राहून गेली, कोणाला भेटायची तर डोळे उघडे राहून जातात. काही सांगायची इच्छा राहून गेली तर तोंड उघडं राहतं. काही खायची इच्छा राहून गेली तर संडास होत राहतील. मनामध्ये काम विकार तेज राहिला तर लघवी होत राहील. या 9 पैकी कुठं जर ते कळतं याची मनात काय इच्छा राहून गेली आहे. साधारण जीव या 9 दरातून बाहेर पडतो. तर कृष्णाने म्हटलेलं आहे नवद्वारे पुढे घे. पण आमची मीराबाई अडाणी आहे. ते काही वेद उपनिषदांचा अभ्यास केलेला नाही, तिने शास्त्रग्रंथ अभ्यास केलेला नाही कुठलाच. आणि तरी मीराबाई एका भजनात म्हणते बंगला अजब बनायो महाराज, बंगला अजब बनायो. एक अडाणी बाई, अशिक्षित बाई, किती सोपा शब्द सांगताय. 3 तत्व की ईट बनाई, 5 तत्व का गारा. 3 तत्व की ईट बनाई म्हणजे सत्वरजतम, सगळं अध्यात्म सांगून टाकलं. 3 तत्व की ईट बनाई, 5 तत्व का आगारा. पंचमहाभूत 3 तत्व, पंचमहाभूत शरीर पण 3 तत्व की ईट बनाई, 5 तत्व का आगारा. मग या बंगल्यात इतकं सुंदर वर्णन आहे. ते जर तुम्हाला भजन मिळालं म्हणा, आम्ही ऐकवणार नाही, सगळं तुम्ही पळून जाल. आमची इच्छा नाही की तुम्ही पळून जावं, कारण गायन हा आमचा विषय नाही आहे. हो, एका बाईने विचारलं, एका घरी आली, रडायला लागली. रडायला काय झालं? आज माझ्या गाण्याचा कार्यक्रम होता. मग मला एका माणसाने विचारलं, बाई तुम्हाला गाता येतं का? तो ओळखत नसेल, तुला बघितलं नसेल, विचारत असेल, तर काय वाईट वाटणं घ्यायचं नाही. माझा कार्यक्रम झाला विचारलं त्याने. कार्यक्रम संपल्यावर विचारलं की बाई तुम्हाला गाता येते का? आम्ही गाणार नाही, पण भजन छान आहे. आणि त्या भजनामध्ये मीराबाई पुढे म्हणते, हा इतका विचित्र बंगला बनवलेला आहे. इस बंगले को 10 दरवाजे, बीच पवन का खंबा, आवत जावत कोई नहीं देखा, ये है बड़ा चंबा. इस बंगले को 10 दरवाजे. आणि कृष्ण त्या धृतराष्ट्राच्या कानावर जाऊ नये म्हणून अर्जुनाला देखील ठगवतो आहे, सांगतोय नवद्वारे पुरे गेही. तो 10 दराचा उल्लेख करत नाही. आणि मीराबाई मात्र सांगते इस बंगले को 10 दरवाजे, बीच पवन का खंबा. सृष्टी मग दरवाजा जे तुम्ही बाळाला टाळूला लोणी किंवा तेल मालिश करतात, ही ती टाळते, त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. सहस्र कमल जिथं आहे ब्रह्मरंध्र. आणि तुम्ही जीवनभर संसारात लक्ष घालता हे ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचण्याची तुम्हाला वेळ झाली नाही. हे ब्रह्मरंध्र तो तुटलंच नाही. आणि म्हणून ज्या मुलासाठी तुम्ही रक्त आटवलं, तो मुलगा स्मशानामध्ये लाकडाने फोडतो. तुमच्या केलं ते प्लास्टिक ते तुझं, ते सगळं आयुष्य वाया घालवलं, फोडलंच नाही, मग फोडावं लागतं. ते टाकामध्ये, बापाच्या टाकामध्ये मुलाला काठी मारायला लागतं. होतं ना स्मशानात असं. त्याच्या मागे कारणच सांगितलं. इथून जर जीव गेला, हा 10वा दरवाजा. ज्यावेळी तुमची साधना इथपर्यंत पोहोचेल, देवाचे द्वारी विभाक्षण, हा 10वा दरवाजा क्षणभर जरी पोहोचला, ते नाही मुक्तीचारी साधी गेला. पुन्हा प्रश्न उभा आहे, आम्ही त्या ग्रस्त, आम्हाला तिथं कसं काय पोहोचता येईल? हो, आम्ही एवढी साधना कशी करणार? इथं चुकता. कृष्ण अर्जुनाला सांगतो की हे अर्जुन, तू तुझ्या स्वधर्माचं पालन कर. त्यावर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये लिहिते की स्वधर्माचं पालन केल्याचा परिणाम काय होईल? वैराग्य सिद्धीजे देईजे तया पसाय. मोक्ष सिद्धी मिळेल, वैराग्य सिद्धी मिळेल. एवढं आयुष्यभर संसार करून जर तुमच्यामध्ये वैराग्य जागृत झालं नसेल, तर याचा अर्थ की तुम्हाला संसार करताच आला नाही. हा संसार अशा करण्या ऋषीमुनी रचलेला आहे की हा संसार करता करता वैराग्य जागृत झालं पाहिजे. अर्जुन कृष्णाला म्हणतो, विचारतो आहे, कृष्ण उत्तर देतो आहे, स्वधर्म. हे अर्जुन, तू क्षत्रिय आहेस म्हणून तुझा एक क्षत्रिय धर्म आहे, तू तुझा धर्म निभव. आणि ती सगळ्यात मोठी पूजा
म्हणून माऊली म्हणते ज्ञानेश्वरीमध्ये, तया सर्वात्मका ईश्वरा पूजा केली अपारा. सर्वात्मका ईश्वरा, तो ईश्वर सगळीकडे व्याप्त आहे, म्हणून या जगासाठी केलेलं प्रत्येक काम ही त्याची पूजा आहे. स्वधर्म हे अर्जुन, तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय धर्माची रक्षा करणं तुझं काम आहे. आता जन्मदाय क्षत्रियची गोष्ट नाही, क्षत्रिय कर्तव्य गुण. बघा ना, कृष्णाने कुठेही गीतेमध्ये जन्मजात जाती सांगितले नाही. गुण कर्म विभागशः, मी गुणाप्रमाणे वर्ण केले, गुण कर्म विभाग. आपण आजच्या काळात समजू, जे सैन्यात आहेत, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, त्या सैन्याचं काय काम आहे? देशाची रक्षा करणं, म्हणून तो क्षत्रिय आहे. जे पोलीस आहेत त्याचं काम आहे समाजाची सुरक्षा ठेवणं, म्हणून तो पोलीस कुठल्याही जातीचा असो, धर्माचा, तो क्षत्रिय आहे. आणि त्याला त्या क्षत्रिय धर्माचं पालन करायचं आहे, करतो. तो जर त्या स्मगलर काढणं, त्या दारूचा धंदावाला करणं, तर हत्याराकडनं पैसे घेऊन त्याला सोडून देत असेल, तो त्याच्या स्वधर्माचं पालन करत नाही. मग तो पंढरीची वारी केली काय, आणि सप्तशृंगीला जाऊन डोकं टेकवलं काय, आणि महाराजांना अकोलकडच्या वाऱ्या केल्या का, काही कामाचं नाही. स्वधर्माचं पालन करायला शिका. स्वधर्मे निधनम श्रेयः. हे अजून तू युधिष्ठिराचा लहान भाऊ आहेस, म्हणून युधिष्ठिराची आज्ञा पाळणं तुझं कर्तव्य आहे. तू कुंतीचा पुत्र आहेस, म्हणून तो एक पुत्रधर्म आहेस, आई तुझी सुखात राहील. तू अभिमन्यूचा बाप आहे, म्हणून तुझा एक पितृधर्म आहेस. द्रौपदी आणि सुभद्राचा पती आहे, म्हणून तुझा एक पतिधर्म आहे. मग एकेकडे पतिधर्म निभवायचा आहे, एकीकडे पुत्रधर्म निभवायचा आहे, एकीकडे पितृधर्म निभवायचा आहे, आणि बऱ्याच वेळा या तिन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध द्यायला लागतात. आणि मग तारेवरची कसरत सुरू होते. आईला राजी करावं तर पत्नी नाराज होईल, पत्नीला राजी करावं तर आई नाराज होईल, आणि मुलाकडे बघायला गेलं तर आई आणि पती दोन्ही नाराज होते, कारण अलीकडे पिढी तशी झाली आहे. मग तिघांना जर प्रसन्न करायचा प्रयत्न केला तर तारेवरची कसरत सुरू होते, आणि ती तारेवरची कसरत आतमध्ये वैराग्य उत्पन्न करते. आणि जर तुम्हाला अजून वैराग्य आतमध्ये जागृत झालं नाही, याचा अर्थ तुम्हाला संसार करताच आला नाही. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्म भयावह. तुम्हाला तुमच्या धर्माचं. लहानपणी आम्हाला कविता होती हिरकणीची. रायगडावर गेलेली हिरकणी, संध्याकाळ झालेली आहे, घरी जायचं आहे. टोपेचे 5 बार झाले आणि दरवाजा बंद झालेला आहे. हिरकणी काकू त्याला विनंती करते आहे, दरवाजा उघडा, माझ्या तहानलेलं लेकरू घरी भूक आहे, मला दूध पाजायचं आहे, आई आहे, पाझर फुटलेला आहे, टोळी भिजली आहे. काकू ती विनंती करते आहे. दरवाजा उघडला जात नाही, तर महाराजांनी सक्त आज्ञा आहे, सूर्यास्तानंतर दरवाजा उघडला जाणार नाही. महाराजांच्या आज्ञा मोडायची कोणती हिंमत नाही. दरवाजा उघडला गेला नाही, हिरकणी परत गेली, रडते आहे. सकाळी तपास केला, हिरकणी गडावर नाही. महाराजांना सांगितलं की महाराज, काल एक बाई होती, गवळी दूध द्यायला लागली वरती गडावर, संध्याकाळ झाली, दरवाजा बंद झाला, ती रडत होती, पण मी दरवाजा उघडला नाही, पण तुझी आज्ञा होती. पण ती बाई गडावर दिसत नाही. शोधाशोध सुरू झाली, तिला घरी माणूस पाठवला, हिरकणी घरी मुलाला दूध पाजते आहे. कुठून आले बाई तू कडून? कड्यावरून होती महाराज, कड्यावरून माडी. ही कविता होती आम्हाला तिसरीमध्ये. हिरकणीने गेली गडावर, कड्यावर उडी मारली. मातृ तिने तिचा मातृधर्म निभवला. त्या हिरकणीला जर एखादा अधिकारी सत्पुरुष मिळाला असा, तर हिरकणीची मिरा व्हायला वेळ लागणार असला. तर जे प्रेम मुलाबद्दल होतं तेच प्रेम फक्त थोडं बदल केला, ईश्वराकडे झालं असता, पाव मुक्त झाली. तिने मातृधर्म निभावला. आणि आज शर्मेची लाजेची गोष्ट आहे की युनो सारख्या संस्थेला टीव्हीवर प्रचार करावा लागतोय. स्तनपान दिवस साजरा करावा लागतोय, वर्षातून एक दिवस स्तनपान दिवस. लाजा कशा वाटते लोकांना? तुम्हाला मातृधर्म निभवता येत नाही, तुमच्या शरीर संस्थासाठी, तुमच्या सौंदर्यासाठी, तुमच्या पैशासाठी, तुमच्या नोकरीसाठी. तुम्हाला पितृधर्म निभवता येत नाहीये. सोपं नाही पितृधर्म निभवणं. अमेरिकेची गोष्ट आहे. छोटासा मुलगा आहे, 7-8 वर्षाचा.
वडीलची वाट पाहतो आहे, त्या डोळे पेंगुळले आहे, डोळ्यात झोप आहे, बापाची वाट पाहतो आहे. बाप कधी शेवटी आला एकदाचा बाप, वडील आले, हा धाव देऊन त्या पायाला मिठी मारली. अजून घरातच येतो, अजून हातपाय धुतले, पाणी पिणे, मिठी मारली. बापाने मुलाला विचारलं, बसवलं, हातपाय धुवून आला. बापाने विचारलं, म्हणा बाबा तुम्हाला एका तासाचे किती पैसे मिळतात हो? अमेरिकेमध्ये रोजच्या पैशाने मिळतं, महिन्याचा पगार तर मुळीच नाही. तासाचे जेवढे तास काम केले तेवढे तास पैसे. हे जर भारतात सुरू केलं आणि विशेषतः सरकारी क्षेत्रात, तर सरकारला कोणाला पगार द्यावा लागणार नाही. जेवढे तास काम केले तेवढे तास जर पैसे द्यायचे असतील तर एकाही सरकारी नोकऱ्याला पैसा द्यायची गरज नाही, पगार द्यायची. अमेरिकेत नियम आहे, जेवढं एक तास काम केलं एवढा पैसा तासाप्रमाणे. म्हणून त्या मुलाने विचारलं, बाबा मला एका तासाचे किती पैसे मिळतात हो? गबैस तर काय करायचं, सांगा ना हो बाबा. बाबा आज याच्या डोक्यात काय घुसलं आहे, मला विचारतो एका तासाचे पैसे. तेवढे तो सांगतो, $50 मिळतात. $50 एका तास, 8 तास काम केलं तर $400 पैसे कोण देतो? मुलगा हळूच म्हणतो, बाबा मला $25 उसने द्या. बाबा याचं काय डोक फिरला, माझ्याकडून उसने लागतोय. द्या ना बाबा $25, मी तुमचे परत करेन काही दिवसांनी. माझे खाऊचे पैसे आले तर $25 मी परत करेन. तर बाबा म्हणून बघू तर खरी याच्या डोक्यात काय फूळ बसलं आहे. बाबाने खिशातून $25 काढले, त्याचा हातावर ठेवले, हे घ्या $25. मुलाने $25 घेतले, मोठे धावता आपल्या खोलीत गेला. खोलीचा त्याच्या कॉईनचा जो डबा होता, मनी बॅग, छोटासा डबा, त्यात तो खाऊचे पैसे टाकत होता. तो डबा उघडला, त्या डब्यातून दुसरे $25 काढलेत, $50 झाले. धावत आला, बापाच्या हातात $50 ठेवले. बाबा तुझे एका तासाचे पैसे, उद्या 1 तास लवकर घरी या. उद्या 1 तास लवकर घरी या, मी तुमच्याबरोबर ताटात जेवेन. मग तुम्ही मला मांडीवर घ्या, मला थोपटा, मला गोष्ट सांगा, मग मी तुमच्या मांडीवर गोष्ट ऐकायचं झोपेन. उद्या 1 तास लवकर या ना बाबा. तो $50 एका तासात. ही गोष्ट अमेरिकेत उद्या तुमच्या भारतात घड्याळ सुरुवात झालेली आहे. उद्या घडलेली, आता घड्याळ सुरुवात झालेली आहे. अशी परिस्थिती झाली की मुलगा 7 दिवसांनी रविवारी बाप आपल्याकडे कोण पाहुणे आले, कारण त्या 7 दिवस बापाचं तोंडच पडतं. बाप मुलगा झोपला असतो, बाप कामाला जातो, परत मुलगा झोपलेला असतो, जाता त्यावेळी झोपलेला असतो, येतो त्यावेळी झोपलेला असतो. मला कळतच नाही की आपले बाप पाठवून पाहुणे आलेत घरामध्ये. तुम्ही तुमचा पितृधर्म निभवू शकत नाही. साधारण म्हणजे नुसते माळा घेऊन जप करणं होत नाही. साधारण म्हणजे गीता वाचत बसणं होत नाही. साधारण म्हणजे अक्कलकोट स्वामी पोथी वाचणं होत नाही, आहे तेही करा. पण साधारण म्हणजे तुम्ही तुमचं कर्तव्य स्वधर्म म्हणून तुम्ही मोहासक्तीने करतात, मोहित होऊन करतात, कर्तव्य समजून करत नाही. देवाने तुम्हाला जबाबदारी सोपवली, ते जबाबदारी समजून केलं असतं. प्रत्येकाने आपलं कर्तव्याचं पालन केलं असतं. शिक्षकांचं काम आहे विद्यादान शिकवणं. जर शिक्षकाने खरोखर शिकवलं, आम्ही 8वीतो आम्ही शिकलो, त्यावेळी आमच्या काळामध्ये शिक्षकाकडे कोणी ट्युशनसाठी गेलं ना तर शिक्षकाला लाज वाटायची. माझ्या विद्यार्थ्याला शिकवण्याची गरज पडते आहे, मला नीट शिकवता येत नाही, शिकायला लाज संकोच करतात. म्हणजे मी मला शिकवता येते वर्गामध्ये, तो शिकवण्याची गरज पडली. आणि आज अभिमान वाटतोय की माझ्याकडे किती विद्यार्थी येतात. उलट क्लासमध्ये वर्गात शिकवलं जात नाही, कारण वर्गात जर शिकवलं गेलं असतं तर एवढं क्लासेस उघडलेच नसते. मग तो शिक्षक पंढरीची वारी करो, तो अक्कलकोटची वारी करो, तो गाणगापूरला जाओ की बनारसला जाओ, वर्षातून का अमरनाथ यात्रेला जाओ, काही कामाचं नाही. पण तू तुझ्या शिक्षक धर्माचं पालन केलं नाहीये. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावा. पोलीस आहेत, हो एक पोलीस मोठा भक्त पूजा करायला बसला होता, पूजा करायला मौन ठेवायचा. बाळकृष्णाचा पूजा करून अभिषेक करतो आहे, थोडा त्याचा हाताकडे शिपाई आला, साहेब साहेब तो अनेक दिवसातून फरार एक आरोपी ना, तो पकडला गेला, सापडला, त्याचं काय केलं पुढे? साहेबांना बोलायचं नाही आहे, पूजा करतो आहे. मी त्या बाळकृष्ण उलटा त्याला टांगवरती केली, आतमध्ये ठोकली. काय केलं? बाळकृष्ण टांग हातात धरली आणि आतून ठोकलं बाळकृष्णाला. पोलीस समजून गेला की त्याला उलटा टांग आणि मार. ही पूजा
तू तुझा पोलीस धर्म निभा. आणि म्हणून आमच्या त्या यामध्ये सवाई माधवराव पूजेला बसलेले आहेत आणि न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूने आलेले आहेत कुठल्या कामासाठी. निरोप म्हणतात की माधवराव पेशवे पूजेत बसलेले आहेत. प्रभूने स्पष्ट सांगतात पूजाच करायची असेल तर चला आपण दोघं गंगा किनाऱ्याजवळ करू. सोडा हे सगळं राज, जाऊ आपण गंगा किनारी, करू तिथं पूजा, ध्यान करा, पूजा करा, जप करा. आणि इथं राहायचं असेल तर आधी राजधर्म निभवा. ही त्या रामशास्त्री प्रभूंची ताकद होती सांगण्याची. पण तो पैशाचा मिंधा नव्हता. आज समाजात आम्ही एवढं अत्यंत दूषण बघतोय सगळ्या बाबतीत. आम्ही लोकांना दोष देतो, तो भ्रष्टाचारी आहे, तो मोठा करप्टेड आहे, तो असा आहे, तो गुंड आहे, अमुक तमुक आहे. कोण जबाबदार? तुम्ही जबाबदार नाही का तुझ्याकडे पोट दाखवतात? जोपर्यंत या संस्कृतीमध्ये शील त्याग तपस्याची किंमत होती तोपर्यंत समाज चांगला होता. एखाद्या ऋषी दरबारात गेला राजाला कळालं की ऋषी येतो आहे. राजा सामोरा जायचा गावाचा बाहेर घ्यायला. वल्कलधारी ऋषी, अंगावर विभूती चोपडलेला, जटाजूटधारी, अंगावर कपडे देखील नाही आहेत. तो ऋषी आला, कळालं तर राजा सामोरा जायचा. दरबारात दूर पोचला अचानक तर राजा उभा राहायचा सिंहासनावरून त्या ऋषीच्या सन्मानासाठी. आज जर आम्ही कुठे गेलो तो माडुदा चौकीचा बाहेरचा पिऊन देखील तुला उभा राहायला तयार नाही आहे. बसमध्ये उभे असतो आम्ही उभे. आता तुम्ही ऐकायला बसलेला आहात, उद्या तुम्ही ट्रेनमध्ये लोकांना भेटला स्वामी बसा जागा करून देतो. पण सकाळी भेटला असा तर कोणी जागा दिली नसते आम्हाला. का तुम्ही सांगता मला? जोपर्यंत समाज शील त्याग तपस्या चारित्र्याला किंमत देत होता समाज चांगला होता. जेव्हापासून समाजाने सत्ता आणि पैशाला सन्मान करायला सुरुवात केली परिणाम दिसतोय. भ्रष्टाचार करताय असं नाहीये, तुम्ही त्या भ्रष्टाचाराला सन्मानित करता आहात. आम्हाला एक जण सद म्हणा स्वामीजी असा होता अण्णा जरा म्हणा गप्प बसा. मग तुम्ही ब्राह्मण तुम्हाला अधिकार आहे बोलायचा? सर कटू आणि कठोर प्रश्न विचारतो तुम्हाला. वकील होते पण गप्प झाले. मला एवढं सांगा, तुमची मुलगी लग्नाची असेल, तुमची तयारी आहे कर्मकांड करणार ब्राह्मणाला द्यायची? आमच्या ओळखीचे कर्मकांड करणार ब्राह्मणाची मुलं आहेत 5-7, ग्रॅज्युएट आहेत, BCom झाले आहेत, BSc झाले आहेत, MA झालेले आहेत. कोणी मुलगी देत नाही त्यांना, कारण ब्राह्मण घरात जन्माला तर पाप फेडतायत. नोकरी नाही आहे, कुठे नोकरी नाही त्यांना. पोट तर दिलाय ना, मग पोट भरण्यासाठी ते कर्मकांड करत आहेत. मग कोण डाळ तांदूळ मिळेल त्या घरी जाईल? मुली लग्नाला तयार नाही आहेत. ते पाहाची पुरं कुवारी आहे, दिसायला सुंदर आहेत, रंगरूपाने चांगली आहे, पण मुलगी कोणी तयार नाही. डाळ तांदूळ कोण जाईल? मग तुम्ही द्याल तुम्ही मुलगी? तुम्ही स्वतः सरकारी नोकरी आहे, चांगली नोकरी म्हणजे काय जास्ती इन्कम आहे. मग तुम्हाला काय अधिकार भ्रष्टाचाराचं बोलायचं? स्वधर्मे निधन श्रेयः. जेव्हा समाजाने त्याग तपस्या शील चारित्र्याची किंमत शून्य केली आणि सत्ता आणि पैशाला सन्मान द्यायची सुरुवात केली, त्याचे परिणाम तुम्ही सगळ्या आम्ही भोगतो आहोत. आज शिक्षक शिकवायला तयार नाही, पोलीस त्याचं काम करायला तयार नाही. म्हणून समाज पुढचे लोक असभ्य, आम्ही सभ्य होत चाललो. विचार स्वतःला आम्ही सभ्यता आमची वाढत आहे. वाढणाऱ्या जेलची संख्या आमची सभ्यतेची निशाणी आहे. ते जेल कमी पडत आहे. जेलांची वाढती संख्या, वाढती पोलिसांची संख्या, वाढती कोर्टाची संख्या, हे आम्ही सभ्य होत आहोत की असभ्य? कुठे चुकत आहे? स्वधर्मे निधन श्रेयः. आणि तुम्हाला जर तुमचा स्वधर्म पाळता आला, तुम्ही जो नोकरी धंदा करत असाल, तुलाधार वश्याची गोष्ट महाभारताची ते अजूनही सांगावी लागते आहे का? दुसरा तुलाधार पैदा झाला नाही म्हणून सांगावी लागते आहे. दुसरा जर तुलाधार वश्य पैदा झाला असता तर महाभारती गोष्ट आज सांगावी लागली नसती. काटा मध्ये स्थिर आहे. तो व्यापारी आहे पण आपल्या धर्माचं पालन करतो आहे. आपल्या धर्माचं पालन. आज पत्नी पती धर्माचं पालन करायला तयार नाही, पती पत्नी धर्माचं करायला तयार नाही, पुत्र धर्म पाळत नाही म्हणून वृद्धाश्रम मारत आहे. ज्याचा मोठा भक्त असेल, बाप जर वृद्धाश्रमात असेल, तो भक्त नाही, पाखंडी टंबी आहे.
तर ज्या संस्कृतीमध्ये मातृदेवोभव म्हटलेलं आहे, पितृदेवोभव म्हटलेलं आहे, त्या संस्कृतीमध्ये त्या वृद्धाश्रमाची गरज पडते आहे. पण पाखंड दंभी होत चाललेला आहे. मग किती जप करा, किती यज्ञ करा. आम्ही आताच एक लेख लिहून सुरुवात करा विष्णू उपासनेसाठी. अरे भगवान विष्णू त्याचा गुण काय आहे? पालन करतायचा. तू पालन करता आहे, तू स्वतः विष्णू उपासक म्हणता. विष्णू याकासाठी पैसे द्याल, पण एखाद्या भुकेल्या त्या पोटाला अन्न द्यायला तुमच्याकडे पैसे नाही. एखाद्या अनाथ मुलाला तुम्हाला घेता येत नाही असतात. त्या शिक्षणाची तुम्हाला व्यवस्था करते गरज वाटत नाही आहे. दुसरं ते मंदिर उभारायला पैसे आहे दुकानजवळ. काय चाट पण चाललेला आहे. तुमच्या धर्माचं पालन करा. ग्रस्त धर्माचं पालन करा. पालन करतात मग ग्रस्त धर्माचं. आम्ही अनेक वेळा हा प्रश्न विचारतो, तुम्ही खरोखर ग्रस्त आहात? नाही, तुम्ही होमगार्ड आहात सगळे. होमगार्ड म्हणजे काय ना, होमगार्ड घराची रक्षा करणार, लक्ष का घरामध्ये होमगार्ड आहे. गृहरक्षक आहात, गृहस्थ नाही. तर आमच्या शास्त्रामध्ये गृहस्थ शब्दाची व्याख्या दिली आहे की ज्याच्या दाराचे अतिथी येऊन पोचतात. आज आहे स्थिती. पुढच्या काळामध्ये बंगला घरावर नाव असायची, या सुस्वागतम शुभ लाभ अशा पाट्या असायच्या. आज बंगल्याला पाठी असते, कुत्र्यापासून सावध राहा. आणि उद्या कोळसा द्यावा लागेल 2 पाती की 4 पायचे. कुठे चालू होता आपण? ईश्वर प्राप्तीसाठी, साधनेसाठी काही करावं लागत नाही. तया सर्वात्मका ईश्वरा पूजा केली अपारा कोशा. त्याचा परिणाम तुम्हाला जर तुमचा ग्रसाश्रम नीट करता आला तर मावळी म्हणते, एक नाही अनेक वेळामध्ये म्हटलेलं आहे, मोक्ष सिद्धी देईचे, वैराग्य देईचे पसाय तया. मोक्ष सिद्धी तर तुम्ही मोक्षाच्या दाराशी जाऊन पोहोचेल. तुम्हाला तुमचा ग्रसाश्रम जर नीट करता आला, पितृधर्म पाळता आला, पुत्रधर्म पाळता आला, पतिधर्म पाळता आला. भारतामध्ये सप्तपदीमध्ये मंत्र आहे आणि त्या शब्दामध्ये काय शब्द वापरायला माहिती तुम्ही केली सगळ्यांना सप्तपदी पण माहिती नाही हो. कारण लग्नामध्ये तिकडे लक्षात होतं ब्राह्मण काय म्हणतो, ब्राह्मणाला सांगता पण येत नाही. झालं. त्या सप्तपदी मंत्रामध्ये शब्द आहे शेवटला, तू माझा सखा आणि मी तुझी सखी. तू माझी सखी आणि मी तुझा सखा. सखा शब्द आहे, मित्रत्वाचं नातं आहे. आज भारतीय पुरुष का पत्नीला गुलाम समजतो का आता पत्नीचा गुलाम होतो. मित्रत्वाच्या नात्याने वागणं भारतीय पुरुषाला जमत नाही. पती तापाने फडफड असेल तर नवराला त्याला एक कप चहा करून द्यायला पाहिजे, गुलाम समजतो. नाही, तुम्ही आईकडे जुन्याकडे करून गुलाम होत आहे. बाकी लोक आम्ही परत पेपरने वाचलं, तुम बायको माहेरी गेली, नवरा घ्यायला लागत नाही, अटी घातल्यात. मी धुणं धुणार नाही, धुणं तुम्हाला धुवायला लागेल. मी स्वयंपाकडे तुम्हाला करावं लागेल. आणि रात्री माझे पाय दाबून लागले तरी तो कसं घेऊन आला. पेपरमध्ये आलेली बातमी सांगतो. पत्नी गुलाम नाही आणि पत्नीचे गुलामी व्हायचं नाही. सखा आणि सखी सुद्धा आहे. बरोबरीचे हक्क परदेशीची देणगी नाही आहे. इथं एक शब्द आहे आमच्या संस्कृतीमध्ये, दंपती. दंपती शब्दाचा अर्थ होतोय पती पत्नी, पण दंपती शब्दाचा शाब्दिक अर्थ होतोय दम म्हणजे घर, पती म्हणजे मालक. म्हणजे घराचे दोन्ही मालक आहेत, पती आणि पत्नी, म्हणून दंपती शब्द आलेला आहे. नीट लक्षात घ्या. दम शब्दाचा अर्थ होतो घर आणि पती शब्दाचा अर्थ आहे मालक. आणि दंपती शब्दाचा दुसरा अर्थ पती पत्नी. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो पतीला हा अधिकार नाही सांगायचा की माझ्या घरी तू चालते हो. पुढच्या सप्तपदी ज्यावेळी जो अग्नी आणला त्याच्या घरात, त्या अग्नीची स्थापना केली जायची. तो अग्नी सतत तेव ठेवायचा आणि अशा करता की मेल्यानंतर चितेला अग्नी द्यासाठी तोच अग्नी न्यायची प्रथा होती. बाहेरचा अग्नी नाही. सप्तपदीमध्ये पेट्रोलला अग्नी घरी आणायचा आणि पती पत्नी कोणाचे निधन झालं असेल तर तो सप्तपदीचा आणलेला अग्नी तो न्यायची पद्धत होती. याचा अर्थ काय? डायव्हर्सची पद्धत नव्हती. आता सकाळी लग्न होतं संध्याकाळी डायव्हर्स होतो. स्वधर्मे निधन घ्या, परधर्म करा. तुम्ही म्हणा कमजे सगळं आम्हाला कसे शकेल. आम्ही पुन्हा साहेब फक्त तुम्हाला दृष्टिकोन बदलायची गरज आहे. कसा दृष्टिकोन? थोडासा प्रसंग सांगून विषय पुरा करतो. रामायण सगळ्यांना माहिती आहे.
रामायणाचा प्रसंग आहे दिसला रामचरितमानस हिंदियामध्ये. राम रावणाचं युद्ध झालेलं आहे, रावण मारला गेला, सगळे देव बंदिवासातून सुटलेत, रामाच्या शरणी आलेले आहेत, हात जोडले रामाला की तुमचे उपकार त्यामुळे बंदिवासातून सुटले, मला काही सेवा सांगा. रामाला इंद्राला तुझा सेवा करायची आहे ना, एक काम कर, अमृताचा वर्षाव कर, अमृताचा पाऊस पाड. म्हणजे माझ्यासाठी हे जे वानरं मेलेले आहेत, हे जे अस्वलं मेलेली आहेत, हिंदीमध्ये अस्वल म्हणजे भालू आणि बानर म्हणजे कपी, ही जे अस्वलं आणि बानर भालू आणि कपी मेले आहेत त्यांना जिवंत करण्यासाठी तो अमृताचा वर्षाव कर. इंद्राचे भगवान असे कसे आज्ञा देतात. या युद्धभूमीमध्ये असं दोन भाग नाही आहेत की इकडे अस्वल आणि वानर आणि इकडे राक्षस, असं नाही आहे. इथं एकाचा हात आहे, त्याचं डोकं तिथं आहे, त्या पाय तिकडं आहे, सगळे पण मिसळलेलं आहे. राक्षस आणि वानर आणि भालू कपी हे सगळे वेगळे नाही आहेत, सगळे म्हणजे भाग पडलेले तिथं. मी त्या अमृताचा पाऊस पाडला तर भालू कपी हे वानर उठून बसेल, अस्वल उठतील आणि रावण पण उठून बसेल, इंद्रजित उठून बसेल, सगळे राक्षस उठून बसतील, सगळे राक्षस. आता संपलं युद्ध पुन्हा सुरू होईल, आता तर युद्ध संपलं, असे कसे आज्ञा देतात. दोघांना म्हणाले की जे सांगितलं तेवढं आज्ञा काय तेवढंच काम, बाकी मी बघून घे. संत तुळशीदास तिथं लिहित आहे, फार सुंदर लिहित आहे. सुधा वृष्टी भई दुई दल उपर, जिये भाल कपी नाही रजनी चर. सुधा वृष्टी अमृताचा पाऊस पडला आहे, कुठं पडला आहे, दोन्ही दल सगळे एकमध्ये मिसळलेले आहेत, असे भागले पडलेले आहेत की इकडे हे तिकडे ते. सुधा वृष्टी भई दुई दल उपर, जिये भालू कपी नाही रजनी चर. एक पण राक्षस जिवंत झाला नाही, सगळे अस्वल उठून बसलेत, वानर उठून बसले, राक्षस एक पण जिवंत झाला नाही, त्यांच्यावर अमृताचा काही प्रभाव पडला नाही. का? कारण फार सुंदर सांगतायत तुळशीदास. बघा गंमत, भालू कपी म्हणजे वानर लढतायत रामाकडनं. कोणाकडनं लढतायत? रामाकडनं. आणि शोधतात कोणाला आहे? रावणाला. कोणाला मारायचे? राक्षसांना. रावण कुठे आहे, राक्षस कुठे आहे, कुंभकर्ण कुठे आहे. म्हणजे मरताना त्यांच्या डोक्यामध्ये त्याच्या हृदयामध्ये राक्षस बसलेले होते. लढतायत रामाकडनं, पण मरताना चिंतन कोणाचं चाललंय? राक्षसांचं. सगळे उठून बसले आणि राक्षस लढतात रावणाकडनं, पण शोधतात रामाला. राम कुठे आहे, राम कुठे आहे, रामाला मारायचं आहे. रामाकार भयो तिनके. राक्षस उठून बसले नाहीत का? तर मरताना त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये बुद्धीमध्ये राम बसला होता, ते रामाला शोधत होते. मरता मरते राम शोधत मरले. रामाकार भयो तिनके. त्यांचं मन रामाकार झालं म्हणून सोडून गेलेत. वानर लढतायत रामाकडनं, पण शोधतायत रावणाला. चिंतन काय आहे ते महत्वाचं आहे. हे आम्ही अशा करता सांगतो आहोत. तुम्ही जे काही कराल, बायांना स्वयंपाक करायला लागतो, 2 तास वेळ जातो स्वयंपाकमध्ये. स्वयंपाक कशासाठी करतात? मुलांची शाळेची वेळ झाली तर टिफिन द्यायचं आहे, नंतर ऑफिसची वेळ झाली टिफिन द्यायचं आहे. काढू नका डोक्यातून, मला माझ्या इष्टदेवताला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून स्वयंपाक करायचा आहे. तो 2 तास स्वयंपाक तुमची साधारण होऊन जाईल. फक्त तुम्हाला दृष्टी बदलायची आहे. स्वयंपाक करावा लागणार आहे, सुटणार नाही. फक्त तो स्वयंपाक कशासाठी? मला स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवायचे म्हणून स्वयंपाक करायचे. मग तुम्ही 50 रुपये खा का नका खाऊ. स्वयंपाक तुमच्यासाठी नाही, नवऱ्यासाठी नाही, मुलासाठी नाही, स्वतःसाठी नाही, देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी स्वयंपाक करायचा आहे. एवढं जर चिंतन झालं, एवढी दृष्टी बदलली तर तो 2 तासाचा स्वयंपाक घराचा तुमची भजन होऊन जाईल, साजरा होऊन जाईल. वेळ आहे तुमच्याकडे. हाताला सगळे बसतात, बाहेर आला, कोणाची इच्छा झाली नाही की सध्याला आपण उठून ठेवावी. चुकता आहे. ईश्वर पाहते तुम्हाला सगळं छोटंसं सूत्र देऊन जातो, विषय पुरा करतो. वेळ संपत आलेली आहे. घराला मंदिर करा आणि मंदिराला घर माना. घराला मंदिर करा आणि मंदिराला घर माना. तुम्ही मंदिरात जाता, तुमचं काम काय? बस शिव मंदिरात गेला, बिल चढवलं, घरी आला. आपण ते बिल एवढं वाढते होते आणि ते बिल एवढी गरम असताना सडतात आणि वासायला लागतो. तुम्ही इच्छा केली मी सफाई करू. माहिती म्हणा सगळं उठून बाहेर आलात, सत्यनारायण आत्म्यात पडलेला आहे. कोणी विचार केला? आश्रमात तसं होतं, लोक येतात, आम्ही सत्यनारायण टाकू बसायला. आम्ही स्वामी दर्शनाला आला होतो, बरं झालं बा ऑफिस दर्शन करून उठला, जायला लागला ती सत्यनारायण आम्हाला दिसायला लागतं. काय बोरकायचं दर्शन केलं तू? तुझ्यासाठी ते सत्यनारायण आम्हाला टाकू लागत असेल, तुझ्यासाठी ते आम्हाला सत्यनारायण उतरून घ्यावं लागत असेल. आम्हाला त्यात काही कमीपणा नाही आहे. तुम्ही चुकता आहात. मंदिरात जातात, जाळ लागलेला आहे, बघून आला आहे, पुजारी आहे, नोकर आहे, नाही
रामचरितमानसाचा दुसरा प्रसंग सांगतो. रामाच्या प्राप्तीसाठी सीता गेलेली आहे भवानीच्या मंदिरात पूजेसाठी. प्रार्थना केली की मला रामपती म्हणून दे. बघा तुळशीदाची गंमत. तुळशीदाचं काय लिहित आहेत, सीता पूजेची थाळी घेऊन निघालेली आहे आणि ते काय म्हणलंय, गई भवानी भवन भोरी. तिथून गई भवानी भवन भोर, म्हणजे तिथं मंदिर शब्द वापरलेला नाहीये. काय शब्द वापरलाय, भवन शब्द आहे. गई भवानी भवन बहोरी, म्हणजे भवानीच्या घरी गेली आणि मंदिरातून पूजा करून राजवाड्यात परत येत आहे. तिथं तुळशीदास लिहित आहेत, पुनी पुनी हरशी मन मंदिर चोरी. उलट राजवाड्यात येत आहे तिथं काय लिहित आहेत, पुनी पुनी हर्षित मन मंदिर चली. ती मंदिरात येते आहे आणि मंदिरात गेली तिथं काय लिहिलंय, भवन बहोरी. भवन सुद्धा वापरला आहे. आणि म्हणून एकनाथ म्हणतात, नित्य नाम घोष ज्याच्या घरात नित्य नाम घोष आहे तेच तीर्थक्षेत्र काय. जर तुमच्या घरात नित्य नाम घोषित असेल तर तुमचं घर तीर्थ सांगेल. आणखी काशीला ज्याची घर पडणार, मंदिराला घर करता आलं आणि घराला मंदिर मानलं. घरात मंदिर मानलं तर भांडण, कटुता, स्वार्थ, वादवाद सगळं संपून जाईल. मंदिराला घर करा, घराला मंदिर करा, याचं नाव आहे साधना. आणि हे केल्यावर तुम्हाला सुटका नाही. पाण्याचा प्रत्येक थेंब समुद्राला शोधतो आहे. सुरुवात केली होती. तुम्ही तोपर्यंत शांतीने जगू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही त्या समुद्राला मिळत नाही. तुमची सगळी धडपड जर सुखप्राप्तीसाठी आहे तर सगळं पूर्ण सुख तिथं आहे आणि ते मिळत नाही तोपर्यंत गंगेला देखील धावायचं आहे, जोपर्यंत जीव शिवाचं मिलन होत नाही. हरि ओम तत्सत.